मला अजिबात वाटलं नव्हतं ही रेसिपी इतकी भारी होईल. म्हणजे आम्ही फर्स्ट टाईमच ट्राय करत होतो. इतकी झकास झाली होती ना. सकाळी-सकाळी निघालो होतो शॉपमध्ये. ॲक्चुअली आम्हाला मठात जायचं होतं ती पण मठ बंद होता. आम्ही खूप लवकर निघालो होतो. शॉपमध्ये आलो, सगळे व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले आणि मम्मीचं चाललं होतं गरम होतंय. मम्मीला म्हणलं, "साडी नको घालू अगं, गरम होईल." नंतर सुरू झालं, "गरम होतंय, गरम होतंय." पण मम्मी साडीमध्ये लईच भारी दिसते यार, मला तर जाम आवडते. त्यानंतर घरी आलो आणि रेसिपी बनवायला घेतली. ॲक्चुअली मी ह्याचं नाव नाही सांगणार आहे, तुम्हाला गेस करायचं आहे कोणती रेसिपी. ॲक्चुअली ही स्वीट डिश रेसिपी म्हणजे तुम्ही गेस करा, कमेंटमध्ये मला सांगा नक्की. त्यानंतर मिल्क तयार करून घेतलं, त्यामध्ये कस्टर्ड पावडर वगैरे टाकून घेतली आणि ह्याला खूप असं आटवायचं दुधाला, कारण जेवढं आटवलं ना तेवढं असं क्रीमीसारखं मिक्सचर झालं पाहिजे. त्यानंतर साखर टाकली. आपल्याला जेवढं गोड हवं आहे तेवढं टाकू शकतं. मला तर गोड जाम आवडतं. मग मी स्लायसेस कट करून ठेवले होते ब्रेडचे. मम्मीने मस्त त्याला तुपामध्ये भाजून घेतलं. ॲक्चुअली तळून घ्यायचे ते, असे क्रिस्पी होसपर्यंत तळायचेत आणि ह्याला एवढं तूप लागतं ना यार, कारण ब्रेड खूप शोषून घेतं असं तूप त्याचं, आणि तेलामध्ये नाही परतायचं, नाही तर खूप वास येतो त्याचा. नंतर ड्रायफ्रूट पण भाजून घेतले आणि मम्मीने मग ब्रेड गार झाल्यावर त्याच्यावर ते कस्टर्ड म्हणजे ते दूध जे बनवलं होतं ते टाकलं. आम्ही थोडी शॉर्टमध्ये बनवली होती रेसिपी ॲक्च्युली, आणि इतकी सुंदर झालं होतं चवीला यार, इतकं सुपर्ब झालं होतं. मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं ॲक्च्युली, मी कधीच खाल्लं नाही हे, आणि घरी मम्मीने बनवलेलं इतकं सुंदर झालं होतं सिरियसली यार. आणि आज गुरुवार होता तेव्हा मस्त पंचपक्वान्न बनवलं होतं आमच्याकडे. असं उपवासाला भारी भारी पदार्थ असतात, आणि ती रेसिपी स्वीट डिश कोणती आहे मला कमेंटमध्ये नक्की